कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तयार करणार आहे चिकन ग्रेव्ही। त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतले आहे आणि ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुत आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकला आहे, अर्धा चमचा हळद आणि चिकन सुहाना मसाला। अदरक लसूण पेस्ट, दोन चमचे दही, कट केलेली कोथिंबीर, किचन किंग मसाला आणि होममेड गरम मसाला। आता हे सर्व मसाले चिकनला आपण लावून घेऊया। तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा। आता 15-20 मिनिटे आपण दम मॅरिनेट करण्यासाठी ठेवला आहे। तोपर्यंत आपण खोबरे किसून घेऊया। मी 2 कांदे कट केले आहे, 1 टोमॅटो, किसून घेतलेले खोबरे, 2-3 मिरच्या आणि कोथिंबीर घेतली आहे। ही आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे। यामध्ये कोथिंबीरच्या पाने टाकण्याऐवजी काड्या टाकाव्यात। कढई गरम झाली की त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकूया। कांदा परतून घेऊया। कांद्याला गुलाबी रंग येऊपर्यंत परतायचा आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत खोबऱ्याचा किस, टोमॅटो, मिरच्या आणि हे पुन्हा फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। मसाला थंड होईपर्यंत बाजूला ठेवूया। मॅरिनेट केलेले चिकन आपण शिजून घेऊया। त्यासाठी कुकरमध्ये 3 चम्मच तेल टाकले आहे। खडे मसाल्यामध्ये तमालपत्र, स्टार फूलचे 2 पाने, बडी इलायची आणि दालचिनी, त्यानंतर आपण लगेचच चिकन टाकून घेणार आहोत। टाकल्यानंतर लगेच हलवायचं नाही। या पद्धतीने हलवून घेऊया। त्याला आपोआप पाणी सुटते। पाणी सुटल्यानंतर आपण थोडेसे गरम पाणी टाकूया।
कुकरच्या 2 शिट्ट्या येऊन द्यायच्या आहे. भाजून घेतलेला मसाला सुद्धा गार झाला आहे. आता आपण बारीक करून घेऊया. कढईमध्ये अजून 2 चम्मच तेल टाकायचं आहे. आता आपण मसाला फ्राय करून घेणार आहोत. मसाला तेल सोडायला लागला आहे. आता आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया. लाल तिखट, चिकन मसाला आणि धना पावडर. थोडेसे चिकनामधले पाणी टाकून घेऊया, जेणेकरून तेल भारी सुटेल. मसाल्याने तेल सोडलं आहे. आता यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया. तुम्हाला जर रस्सा वाढवायचा असेल त्यामध्ये गरम करून पाणी टाकावे. किंवा तुम्ही ताटामध्ये पाणी गरम करू शकता. दोन 3 मिनिटे शिजू द्यायचं आहे. चिकन शिजलं आहे. आता कोथिंबीर कट करून टाकायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. हे बघा किती छान चिकन झालं आहे आणि ग्रेव्ही ही मस्त झाली आहे. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.